सो चला आपण आहे ना त्यांच्या बरोबर आहे ना फोटो काढूया, बघू ते काढू देत आहेत का. नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर जसे की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आलो आहोत कोपेनहेगन सिटी फिरण्यासाठी आणि आता आपण चाललेलो आहोत सिटी एक्सप्लोर करायला. आणि तुम्हाला पण हा व्हिडिओ खूप जास्त आवडणार आहे. सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. आम्ही काय काय इथे ऍक्टिव्हिटी करणार आहोत, बोट राईड वगैरे सगळं करणार आहोत. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. आणि आता आम्ही इथे कोपेनहेगन मेट्रो स्टेशनवर आहोत. सो मेट्रो स्टेशन पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ना, एकदम असं युनिक, असं एकदम अँटिक हिस्टॉरिकल असं वाटतंय नाही का. सो चला आता आपण जाऊया बाहेर आणि बाहेर गेल्यानंतर मग बोलते तुमच्याशी. सो आता आपण मेट्रो स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत आणि मेट्रो स्टेशन तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय ना, एकदम मस्त वुडन स्ट्रक्चर आहे असं. आणि अगदी त्याच्या समोर आहे ना, इथे तुम्हाला दिसत असेल टिवोली गार्डन आहे. टिवोली थीम पार्क आहे खरं तर हे. आणि हे जगातलं सेकंड नंबरचं मला वाटतं सेकंड नंबरचं ओल्डेस्ट असं पार्क आहे. हा येस, खूप छान आहे आतमध्ये. तर पण आता यावेळेस आम्ही जाणार नाही, आम्ही नेक्स्ट टाइम जाऊया कारण एक दिवस पूर्ण लागतो इथे फिरण्यासाठी. आणि त्यामुळे आपण आज तरी तिकडे नाही जाणार आहोत, आपण दुसरीकडे जाणार आहोत. हो, गर्दी भरपूर आहे. आपल्याकडला दुसरीकडे जायचंय बोट राईड आणि बरंच अजून चर्च आहे आणि किंग जिथे राहतात तिथली प्लेस आहे, तिकडे जाऊया. चला सगळ्यात जुनी रोलर कोस्टर पूर्णपणे रुकून. एम्स्टरडॅमच्या जशा आयकॉनिक बिल्डिंग्स आहेत ना, ज्या तिथल्या फेमस आहेत कलरफुल अशा बिल्डिंग्स, सो इथे सुद्धा तशाच आयकॉनिक बिल्डिंग्स आहेत. तुम्ही बघू शकता माझ्या मागे आणि तुम्हाला मी पूर्ण दाखवेलच त्या. सो इकडे सुद्धा आहे आणि इकडे सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर आहे ना, इथे असे भरपूर असे कॅनल्स आहेत आणि कॅनल मधून ऑफकोर्स बोट राईड तर असणारच. आणि आपण बोट राईड तर करणारच आहोत. म्हणजे कसं होतं, बसल्या बसल्या आपल्याला आहे ना पूर्ण सिटीची टूर मिळते आणि नाही का, बोट राईड पण होते आणि सिटी पण बघणं होतं. सो भारी वाटतंय नाही का. आणि आजचं वेदर पण एवढं मस्त आहे ना, तो इतकी गर्दी आहे ना, तुम्ही बघू शकता फुल गर्दी आहे आज एकदम. आणि मला वाटतं बोट राईडला आपल्याला थांबावं लागणार बरंच लाईन मध्ये नाही का. सो चला पटकन जा. सो चला आता आपण जाऊया आणि तिथे आपल्याला आहे ना फोटोज पण छान छान काढायचे आहेत. तर फोटोसाठी आम्ही स्पॉट शोधतोय की कुठे छान फोटोज येतील आपले नाही का. मागे छान अशा बिल्डिंग्स येतील कलरफुल. तर मला वाटतं इथे काढूया का, इथून पण येतील छान. सो आणि ह्या बिल्डिंगच्या इथून आम्ही आता चाललेलो आहोत आणि मस्त असे कॅफेज आहेत, रेस्टॉरंट आहेत साईडनी आणि छान ओपन मध्ये लोक इथे बसलेले आहेत मस्त नाही का, ऊन घेत आणि मस्त त्यांचा ब्रेकफास्ट लंच जे काय आहे ते मस्त एन्जॉय करतायत. तर भारी वाटतंय. चला सो बोट राईडच्या इथे आलेलो आहोत आणि लाईन बघा तुम्ही किती मोठी लाईन आहे, बापरे. आणि विक्रांत थांबले तिथे लाईन मध्ये. तर बराच वेळ लागणार आहे बहुतेक आता. आणि स्वीडन पासून खरं तर आहे ना हे कोपेनहेगन जिथे आम्ही आता आलेलो आहोत ते फक्त 30 मिनिटाच्या अंतरावर आहे. पण इथे एवढी चहलपहल आहे, एवढी गर्दी आहे ना. आणि स्वीडन एकदम शांत, म्हणजे असं टुरिस्ट प्लेस असं नाहीये तिथे नाही का. म्हणजे इथे फक्त असं टुरिस्ट प्लेसेस भरपूर आहेत कोपेनहेगन मध्ये आणि भरपूर गर्दी आहे. त्यात आज सॅटर्डे आहे तर खूपच जास्त गर्दी दिसतीये. आणि भरपूर टूर अँड ट्रॅव्हल्स वाले पण भरपूर आहेत इथे. त्यांचा असा मोठा असा ग्रुप घेऊन आलेली आहेत लोक. सो आता आपण तिकीट्स काढलेले आहेत आणि आता आपण करणार आहोत बोट राईड. हे आहेत आपले तिकीट्स.
सो चला, आणि विहिका झोपली होती, तिला उठवलंय झोपेतून, हो ना विहिका? चलो. थांब विहिका. थँक्यू. हे घे आहे ना. मला वाटलं सगळे कॉर्नर गेले, आपल्याला बम मध्ये बसावं लागतंय. बस माव. Yeah, first of all, I need your full attention. Your safety is our highest priority. सो आता बोट राईड चालू झालेली आहे आणि एवढं भारी वाटतंय ना, एकदम मस्त ऊन पण आहे आणि मस्त वारं येत आहे. आणि आहे ना, ते जे आम्हाला जे कॅप्टन आहेत ना, ते सगळं आम्हाला इन्फॉर्मेशन देत आहेत सिटीची जाता जाता. ओपेरा हाऊस दाखवलं त्यांनी, त्यानंतर खूप हिस्टॉरिकल अशा बिल्डिंग्स दाखवल्या. सो अजून बरंच काही काही दाखवत आहेत आणि मस्त वाटतं. विहिका तर काय एन्जॉय करतेय, हो ना विहिका? हो, पाणी पाणी, ती फुल एन्जॉय करतेय. So the next bridge reminds of the invasion of Copenhagen by the Swedish army. सो आताच आमची बोट राईड वगैरे करून झाली आणि एक नंबर एक्सपिरियन्स होता. भारी वाटलं नाही का? मस्त एक्सपिरियन्स होता. आणि 1 तासाची ती राईड होती खरं तर. आणि त्यांनी पूर्ण सिटी टूर आम्हाला दाखवली मस्तपैकी. आणि त्यांचं ते कॉमेंट्री वगैरे पण छान करत होते, सगळ्या गोष्टी छान समजावून सांगत होते त्या. आणि विहिका तर मध्येच इतकी एन्जॉय करत होते. आणि विहिका मध्येच ना अशी ओरडली की वा, सगळे तिच्याकडे बघून हसायला लागले. आईस्क्रीम आहे ना, सॅम्पल देत होते की तुम्ही काय म्हणा, टेस्ट करा आणि घ्या. तुम्हाला कुठलं पाहिजे? हे आहे ड्रॅगन फ्रूट आणि हे मँगो आहे. मँगो. सो मस्त अशी सिटी एक्सप्लोर करत करत आम्ही आता चाललेलो आहोत इथल्या स्ट्रीट वरून. आणि मस्त इतके सुंदर सुंदर आहे ना शॉप्स दिसत आहेत, कॅफेज दिसत आहेत, रेस्टॉरंट दिसत आहेत. त्यानंतर सॅलॉन, एवढे भारी भारी नेल सॅलॉन आणि जे ब्युटी सॅलॉन्स असतात ते दिसत आहेत. मस्त वाटतं एकदम. आता आपण आलेलो आहोत इथल्या खूप अशा जुन्या एकदम हिस्टॉरिकल चर्चमध्ये. आणि तुम्ही बाहेरूनच बघा किती मोठं आहे ना. आणि त्याचा एक एक पिलर आहे ना एकदम मोठा आहे असा फुल. तुम्ही जवळून पण बघा, मी तुम्हाला दाखवते. आणि आता आतमध्ये पण जाऊया आपण. सो चला.
सो ही जी प्लेस आहे ना ही खूप जास्त स्पेशल आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे सर्कल आहे, आर्किटेक्चर बिल्डिंग्स आहेत. कारण इथे ना डेन्मार्कचे जे किंग आहेत ना सो ते इथे राहतात आणि त्यांची जी रॉयल फॅमिली असतात ना सो त्यांच्यासाठी ही प्लेस दिलेली आहे. आणि इतक्या सुंदर एकदम पॉश एरिया आहे, तुम्ही बघूच शकता एकदम मस्त. आणि रॉयल फॅमिलीचे जे गार्ड आहेत ना सो ते सुद्धा इथे आहेत. तुम्हाला मी आता त्यांच्या इथे जाऊन दाखवते की ते कसे असतात. रॉयल फॅमिलीचे सिक्युरिटी गार्ड वगैरे जे असतात ते कसे असतात ते दाखवते मी तुम्हाला. तिथे आहेतच ते थांबलेले. आणि प्लस इथे ना 12 वाजता आहे ना मस्त अशी परेड पण निघते यांची, सो ती पण खूप बघण्यासारखी असते. सो इथे जे माझ्या मागे थांबलेले आहेत तुम्हाला दिसतात ते आहेत इथले रॉयल गार्ड. आणि त्यांची ड्रेसिंग आणि त्यांची ती कॅप आणि कसली भारी आहे ना. त्यांना गरम होत नसेल का एवढ्या गरमीमध्ये? म्हणजे आता एवढी गरमी आहे ना बापरे की आपण सहन पण नाही करू शकत. एवढी जड त्यांनी हॅट घातली आहे डोक्यावर, तर त्यांना गरम होत नसेल का? आणि ते कोणाला फोटो पण नाही काढू देते, लांबच थांबवतायत. आणि असं कोणी इकडून येत असेल तरी त्यांना बाजूला बाजूला करतात. सो चला आपण आहे ना त्यांच्या बरोबर आहे ना फोटो काढूया. बघू ते काढू देत आहेत का, नाही तर थोडस लांब थांबूनच फोटो काढूया. सो इथे ना असं छोटंसं असं फाउंटन आहे मस्त. आणि ना सगळे खरं तर इतकं गरम होतंय ना त्यामुळे सगळे असे पाण्यामध्ये फाउंटनच्या असं पाय सोडून बसलेत. सो मी पण बसलीये मस्त आणि छान वाटतंय खरंच. एवढं थंड थंड पाणी आणि वरून ऊन, भारी वाटतंय. मी काय ना थोडं थोडं घाबरतीये यायला, पण ती थोड्या वेळाने इथंच येणार. आणि अजून एक फाउंटन आहे जे खूप छान आहे, मोठं आहे आणि बघण्यासारखं आहे. सो इथे थोडा वेळ मस्त असं एन्जॉय करून मग आपण तिकडे जाऊया. ते आपण आता बसतोय. छान छान. हो हो पाणी पाणी थंड आहे का ग? पाणी थंड आहे. सो हे आहे ते दुसरं मोठं फाउंटन जे मी तुम्हाला म्हणलं होतं की खूप बघण्यासारखं आहे. आणि तू बघू शकता खूप मोठं असं फाउंटन आहे. आणि तुम्हाला डिटेल मध्ये मी दाखवेलच. आणि बहुतेक या फाउंटनची काही स्टोरी असेल माहित नाही. खूप जणांनी ना इथे कॉइन्स टाकलेत बघा पाण्यामध्ये. आणि किती क्लिअर पाणी आहे नाही, एकदम स्वच्छ असं पाणी आहे. सो एवढी गरमी आहे ना तर आता आम्ही मस्त आईस्क्रीम घेणार आहोत इथे. आणि इकडे ना थोडेसे वेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम आहे, तुम्ही बघू शकता. नॉर्मली आपण जे खातो चॉकलेट व्हॅनिला त्यापेक्षा आम्ही घेतलेलं आहे हे वॉटरमेलन आईस्क्रीम. आणि विक्रांत घेणार आहे ऑरेंज आईस्क्रीम. थँक्यू. कशी आहे माऊ? छान छान. हो आईस्क्रीम. सो असा होता आजचा व्हिडिओ. आणि कोपेनहेगन मधले बरेचसे व्हिजिटिंग प्लेसेस मी तुम्हाला आज दाखवले. आणि आय होप तुम्हाला ते बघायला आवडले असतील. आणि अजून बरेचसे प्लेसेस आहेत पण एका दिवसात ते करणं शक्य नाहीये खरं तर जेवढे पॉसिबल होतील तेवढे भरपूर सारे मी तुम्हाला दाखवलेले आहेत प्लेसेस. आणि आय होप तुम्हाला ते आवडले असतील. सो असा होता आजचा व्हिडिओ. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय. सी यू. फ्लाइंग किस. लाईक. थांब एक मिनिट. हा बाय बाय. Bye bye. लाईक And म्हण ना लाईक.